नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खानदेश विशेष पांढरे शुभ्र गव्हाच्या चिकाचे बिबळे किंवा चिकाचे पानं कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. बऱ्याच वेळा या चिकाच्या बिबळ्यांचा घाटा शिजवत असताना त्यामध्ये मोठमोठ्या गाठी होतात. तर अशा गाठी होऊ नये यासाठी एक खास टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी वापरून तुम्ही सुद्धा असे मस्त खमंग खुसखुशीत हे बिबळे बनवू शकता. गव्हाच्या चिकाचे बिबळे तयार करण्यासाठी इथे मी 2 किलो गव्हापासून असा हा घट्ट आणि पांढरा शुभ्र चिक तयार करून घेतलेला आहे. 2 किलो गहू स्वच्छ निवडून पाखडून 3 दिवसासाठी भिजत घातले. चौथ्या दिवशी एक पाण्याने स्वच्छ भिजलेले गहू धुवून घेतले आणि वाटल्यानंतर असा हा पांढरा शुभ्र चिक तयार झाला. चिकावर आलेलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हा चिक खूप घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे बरोबर 1 तांबा पाणी मी वाढवून घेतलेलं आहे. 1 तांब्या म्हणजे बरोबर 1 लिटर पाणी इथे मी वाढवून घेतलेलं आहे. आता हा चिक आपल्याला सुरुवातीलाच असा थोडासा पातळ करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे घाटा शिजवत असताना त्यामध्ये अजिबात गाठगुठळी होत नाही. जर या चिकाच्या घाट्यामध्ये गाठी झाल्या तर त्या गाठी मोडणं खूप जास्त मेहनतीचं काम ठरतं आणि त्या गाठी मुडत नाही. म्हणून यामध्ये पाणी वाढवून घ्यायचं. सुरुवातीला मी 1 तांब्या पाणी घातलं होतं. गरज भासत होती म्हणून यामध्ये अजून मी 1 ग्लास पाणी वाढवलेलं आहे आणि आता हा चिक असा पातळसर इथे तयार झालेला आहे. आता हा घाटा शिजवण्यासाठी किंवा या घाट्यामध्ये आपल्याला चवीसाठी म्हणून इथे एक मसाला तयार करायचा आहे. इथे मूठभर मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहे आणि 6 तिखट चवीच्या अशा या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही, अगदीच चटणी करायची नाही. यामध्ये पाण्याचा वापर न करताना थोडंसं जाडसर असं हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं हे जाडसर वाटण तयार झालेलं आहे. आता हा मसाला एका वाटीमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे. घाट्यामध्ये टाकण्यासाठी म्हणून इथे 3 मोठे चमचे भरून तिळा घातल्या, 1 चमचा शोभ घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं जिरं घेतलेलं आहे. जिरं जर खूप जास्त झालं तर बिबड्यांचा रंग बदलतो आणि थोडीशी कळवट चव येते, म्हणून जिरं थोडं कमी घातलेलं आहे. तर इथे तुम्ही तीळ आणि शोभचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीसाठी मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला घाटा शिजवायचा आहे. घाटा शिजवण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे. इथे चुलीवर मोठं जाड बुळाचं भांडं मी घेतलेलं आहे. आता इथे पाणी किती घ्यायचं तर आपण चिकावरचं पाणी काढून घेतल्यानंतर चिक किती होता चिकाच्या बरोबरीनेच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर जेवढा चिक तेवढं पाणी इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि चिकामध्ये आपण 1 तांब्या आणि 1 ग्लास पाणी वाढवून घेतलेलं आहे आणि चिक पातळ करून घेतलेला आहे. त्यामुळे या स्टेजला त्यामध्ये अजिबात गाठी होत नाही. आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे. या उकळत्या पाण्यामध्ये आपण तयार करून घेतलेला हा मसाला घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये तीळ, शोभ हे सर्व साहित्य घालायचं आणि चवीसाठी मीठ घालायचं आहे. तर हा घाटा आपल्याला थोडासा असा सैलसर करायचा आहे. त्यामुळे थोडंसं पाणी इकडे तिकडे झालं तरी चालणार आहे. म्हणजे इथे पाणी तुम्ही थोडं जास्त जरी ठेवलं तरी चालणार आहे. आता पाण्यामध्ये सर्व साहित्य घालून झालेलं आहे. एका हाताने चाटू असा सतत फिरवत जायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हा चिक आपल्याला या गरम पाण्यामध्ये सोडत जायचा आहे. तर इथे जर तुम्ही अगदी नवशिके असाल, प्रथमच हा घाटा शिजवत असाल, तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही इथे एका जणीची मदत घेऊ शकता. आता इथे सर्व चिक मी उकळत्या गरम पाण्यामध्ये ओतलेला आहे आणि दुसऱ्या हाताने एकसारखा आपल्याला हा चाटू यामध्ये फिरवत जायचा आहे. म्हणजे यामध्ये गाठ गुठळी होणार नाही. अगदी तळापासून एकसारखा हा चिक हलवत जायचा आहे. जसजसा हा चिक शिजत जाईल तसतसा हा घट्ट होतो. सुरुवातीला चिक पातळ करून घेतल्यामुळे अजिबात यामध्ये गाठ गुठळी होत नाही. खूप जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता हा जो चिक आहे हा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी कुरडईच्या चिकासारखा एवढा घट्ट आपल्याला हा शिजवायचा नाही, घाटा करायचा आहे. त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये जास्त घातलं तरी चालणार आहे. आता तुम्ही पाहू शकता हा मस्त असा घट्ट चिक तयार झालेला आहे. यामध्ये आता लागेल तसं आपण पाणी वाढवत जाणार आहोत.
हे बघा, अजिबात यामध्ये गाठ झालेली नाही आणि आता यामध्ये आवश्यकता आहे म्हणून इथे मी 2 भांडे भरून पाणी घातलेलं आहे. साधारण 1.5 ते 2 लिटर पाणी मी इथे घातलेलं आहे आणि इथे गार पाण्याचाच मी वापर केलेला आहे. तुम्ही इथे गरम पाणी वापरलं तरी चालणार आहे. बऱ्याच वेळा समज असतो की गार पाणी घातलं की बिबड्यांना टिचा जातात, बिबडे खराब होतात, तर असं काही नसतं. गार पाणी घातल्यावर सुद्धा तुम्ही जर घाटा पूर्ण व्यवस्थित शिजवून घेतला तर बिबडे अजिबात बिघडत नाही. आता जे पाणी आपण घातलेलं आहे ते पूर्ण व्यवस्थित या चिकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान प्लेन आणि मऊ असा हा चिक इथे तयार झालेला आहे. अजिबात यामध्ये गाठ गुठळी झालेली नाही. हे बघा, आता यामध्ये अजून आपल्याला पाणी लागणार आहे. तर पाणी टाकायचं की नाही हे कसं समजणार, तर यामध्ये असा मध्यभागी चाटू फसवून बघायचा. चाटू अगदी स्थिर उभा आहे म्हणजे यामध्ये आपल्याला पाण्याची गरज आहे असं तुम्ही समजू शकता. 1 भांडं पाणी मी इथे वाढवलेलं आहे. आता व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा असा हा चाटू या घाट्याच्या मध्यभागी फसवून पाहायचा. तो चाटू आडवा पडतो आहे म्हणजे आता इथे आपल्याला पाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही बघू शकता चाटूच्या उलट्या बाजूने तुम्हाला दाखवते, यामध्ये अजिबात गाठ झालेली नाही. आता यावर झाकण ठेवत जायचं आहे आणि आपल्याला छान घाटा इथे शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच यामध्ये खूप पाणी घालून घ्यायचं नाही. बऱ्याच वेळा फक्त गव्हाचा चिकाचा घाटा शिजवत असताना त्याला नंतर पाणी सुटतं आणि खूप जास्त जर पाणी झाला घाटा तर मग बिबडे व्यवस्थित आपले थापले जात नाही. आता हे बघा, यावर छान असे बबल यायला सुरुवात होते. असे हे बबल आपल्याला साधारण 2-3 वेळा येऊ द्यायचे आहे. पूर्ण छान घाटा शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता हा चाटू आडवा पडतोय, यामध्ये अजिबात पाण्याची गरज नाही. आता इथे आपल्याला फक्त घाटा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. घाटा पूर्ण शिजल्यानंतर यावर छान अशी चकाकी येते. ओला हात लावून जर घाटा थापून पाहिला तर हाताला अजिबात घाटा चिटकत नाही. मस्त अशी चकाकी येते, रंग पूर्णपणे चेंज होतो. म्हणजे तुम्ही समजू शकता की हा घाटा छान इथे तयार झालेला आहे. घाटा पूर्णपणे शिजल्यानंतर साधारण 15-20 मिनिटं फक्त कोळशाच्या आचेवर हा झाकून ठेवायचा आणि नंतर मग याची बिबडे थापायला घ्यायचं. आता घाटा परफेक्ट तयार झालेला आहे. या पातेल्यामधून घाटा एका मोठ्या वेगळ्या भांड्यामध्ये इथे मी आता काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बिबडे थापून घ्यायचे आहे. मोठ्या घाटेवर ओली साडी करून पसरवून घेतलेली आहे आणि बिबडे थापण्यासाठी इथे असा जाळसर आपल्याला कापड लागणार आहे. मोठं असं मी परात घेतलेला आहे. कापड ओला करून घ्यायचा, त्यानंतर थोडासा घाटा या कपड्यावर असा पसरवून घ्यायचा. यामुळे बिबडे व्यवस्थित या कपड्यापासून मोकळे होतात, ते छान निघतात, चिटकत नाही. म्हणून आपल्याला कापड असा तयार करून घ्यायचा आहे. आता यावर साधारण 2 चमचे घाटा घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी हाताला लावत आपल्याला बिबडं थापून घ्यायचा आहे. घाटा गरम असताना पटापट बिबडे थापत जायचे आहे. पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही, नाहीतर टिचा जातात. घाटा पूर्ण शिजलेला असेल तर अजिबात हा हाताला चिटकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने थापलेलं हे बिबडं आपल्याला साडीवर टाकत जायचं आहे. अशा पद्धतीने सर्व बिबडे इथे थापून घेतलेले आहे. घेतलेल्या 2 किलो गव्हाच्या प्रमाणामध्ये इथे 35 बिबडे थापून झालेले आहे. सकाळी 8:30 वाजता बिबडे थापून झाले. आता दुपारचे 2:30 वाजलेले आहे. एक बाजू छान वाढलेली आहे. आता सारणीची जी बाजू आहे ती आपण इथे पलटी करून घेतलेली आहे. उलट दिशेने सुद्धा आपल्याला 1-2 तास बिबडे छान वाढवून घ्यायचे आहे आणि नंतर यावर असं पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडल्यानंतर साधारण मिनिटभर व्यवस्थित हे भिजू द्यायचे आहे आणि मग तुम्ही बघू शकता इथे अगदी पटापट साडीपासून हे बिबडे सुटले जातात, छान निघतात. अजिबात कुठेही एकाही बिबड्याला इथे टीच गेलेली नाही. परफेक्ट इथे बिबडे तयार झालेले आहे. सर्व बिबडे काढून झाले. आता बिबड्यांची ही जी चवड आहे किंवा ही जी गड्डी आहे ही या ओल्या साडीमध्ये 15-20 मिनिटं अशीच बांधून ठेवायची, म्हणजे हे बिबडे सरळ राहतात, खूप जास्त वाकत नाही. आणि आता साधारण 15-20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे बिबडे असे आहे. आणि आता हे बिबडे आपल्याला वाळवून घ्यायचे आहे. ओले ओले खाण्यासाठी सुद्धा हे बिबडे खूप छान लागतात. यावर थोडंसं कच्चं तेल, थोडीशी कोरडी चटणी लावून सुद्धा हे बिबड्यांचा पोंगा करून खायला मस्त लागतात. आता हे बिबडे इथे अशा पद्धतीने आपल्याला वाळवून घ्यायचे आहे. 2 दिवस कळकळीत उन्हामध्ये हे बिबडे इथे वाळून झालेले आहे. बिबडे कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळे इथे आम्ही याच्या गड्ड्या तयार केलेल्या नाही. जर गड्ड्या तयार करायच्या असतील तर थोडेसे ओलसर असतानाच बिबडे तुम्ही गड्डीमध्ये बांधून मग नंतर 1 दिवस उन्हामध्ये ठेवू शकता. त्यामुळे ते अगदी सरळ राहतात. आणि तयार झालेले हे बिबडे हवाबंद डब्यामध्ये एखाद्या मोठ्या कोठीमध्ये अगदी 1 ते 2 वर्ष तुम्ही स्टोअर करू शकता. हवे तेव्हा भाजून खा, हवे तेव्हा तळून खा, मस्त लागतात चवीला.
असे विस्तवावर भाजलेले बिबळे चवीला खूप छान लागतात. मात्र जर सोय नसेल तर तुम्ही हे बिबळे तळून खाऊ शकता. भाजलेल्या या बिबळ्यावर वरून कच्चं तेल घेऊन सुद्धा हे बिबळे खूप छान लागतात. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.